सुरू करूया. आपण आता दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. विपणन व्यूहरचना आणि ग्राहक वर्तणूक. आता मगाशी थोडी सुरुवात केलेली होती, पण तुमचं इकॉनॉमिक्सचं लेक्चर असल्यामुळे पुन्हा एकदा मी घेते की विपणन व्यूहरचना म्हणजे काय. 1-2 मिनिटं. हॅलो, माझं जरा ना लेक्चर चालू आहे, तेवढं मी नंतर करते फोन तुम्हाला. ठीक आहे. तर विपणन व्यूहरचना म्हणजे नेमकं काय, तर ती एक भौतिक संकल्पना आहे. भौतिक संकल्पना म्हणजे काय, तर व्यवसाय संस्थेची जी उद्दिष्ट असतील ती उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी म्हणून जे प्रयत्न केले जातात त्यासाठी व्यावसायिक क्षेत्रात वापरली जाणारी ही संकल्पना आहे की विपणन व्यूहरचना. आता याचा साधा सोपा अर्थ तुम्हाला पहिल्या 2 ओळींमध्ये दिसेल की विपणनाची व्यूहरचना म्हणजे विपणनाचं उद्दिष्ट योग्य मार्गाने पूर्ण करण्यासाठी आपल्या क्षमतांचा आणि मर्यादांचा विचार करून आखलेलं नियोजन होय. आता साधं सोपं उदाहरण देते तुम्हाला, म्हणजे ही व्याख्या समजायला खूप सोपी जाईल. की तुम्ही कुठेतरी कामासाठी जायचं ठरवलेलं आहे. समजा आता तुम्ही राहता परिसरात राहता आहात आणि तुम्ही पुण्याला तुमच्या कामासाठी जायचं ठरवलेलं आहे. तर त्यासाठी तुम्ही योग्य मार्ग कुठला, योग्य वाहन कुठलं, कुठल्या रस्त्याने जाणं आपल्याला म्हणजे परवडण्यासारखं आहे. समजा त्या मार्गाचा वापर करता आला नाही तर पर्यायी काही मार्ग आहे का? हा तुम्ही विचार करणार आहात. मग नगरमार्गे जातानाचा रस्ता खराब आहे, मग संगमनेर मार्गे जाता येईल का? तोही रस्ता खराब असेल तर मग रेल्वेने जाता येईल का? असे वेगवेगळे पर्याय तुम्ही शोधून काढता आणि जे तुम्हाला योग्य वाटेल त्या दृष्टीने तुम्ही नियोजन करता. ज्यावेळेला तुम्हाला गावाला जायचं आहे, राहायचं आहे, त्यावेळेला तुम्ही बॅग भरणार आहात, आधी रिझर्वेशन करणार आहात. राहण्यासाठी किंवा तिथे थांबण्यासाठी काय-काय लागणार आहे, त्या गोष्टी तुमच्या बॅगेमध्ये असणं आवश्यक आहे. तुमची काही औषध पाणी असेल, ते तुम्हाला बरोबर ठेवावं लागणार आहे. जास्त मोठा मुक्काम असेल किंवा ट्रिपला तुम्ही जाणार असाल, तर त्याचं एक प्लॅनिंग करतो आपण. एक नियोजन करतो आणि त्या दृष्टीने मग आपल्याला पुण्याला जायचंय, आपल्याला मुंबईला जायचंय किंवा आपल्याला ट्रिपला जायचंय. हे तुमचं उद्दिष्ट असतं आणि ते उद्दिष्ट तुम्ही पूर्ण करता. पण हे उद्दिष्ट ठरवत असताना तुम्हाला आपली क्षमता आणि आपल्या मर्यादा यांचा सुद्धा विचार करावा लागतो, की आपल्याला 4 दिवसांची ट्रिप परवडेल का? आपल्याला शारीरिक किंवा आर्थिक आपली क्षमता आहे का 15 दिवसांच्या ट्रिपची? किंवा आपल्याला 2 दिवसांची ट्रिप पुरेशी आहे. असं तुम्ही त्या ठिकाणी वेगवेगळे पर्याय आखता, पर्याय निवडता. तिथे तुम्ही तुमच्या क्षमतांचा, तुमच्या मर्यादांचा विचार करता आणि त्यानंतर प्लॅनिंग करता. तीच गोष्ट या ठिकाणी विपणन या क्षेत्रामध्ये दिसून येते, की एखाद्या वस्तूचं किंवा सेवेचं विपणन करायचं आहे, म्हणजे नेमकं काय करायचं आहे? तर जे आपल्याकडे क्षमता आहे, मर्यादा आहे, त्यांचा विचार करून आपलं जे उद्दिष्ट आहे, की या वस्तूंची विक्री इतक्या टक्क्यांनी वाढवायची आहे किंवा आपले ज्या रायव्हलरी म्हणजे प्रतिस्पर्धी कंपन्या आहेत, त्यांच्यापेक्षा आपल्याला बाजारात टिकण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागणार आहेत. असं प्रत्येकाचं काहीतरी त्या ठिकाणी उद्दिष्ट ठरलेलं असतं आणि त्यानुसार तुम्ही जे प्लॅनिंग करता किंवा तुम्ही जे नियोजन करता, त्याला म्हणायचं विपणन व्यूहरचना. ही काही साधी-सोपी व्यूहरचना नाही. ती एक मोठी रचना आहे. कारण बाजारपेठेमध्ये तुम्हाला आपल्या क्षमता आणि मर्यादांचा विचार करून बाजारपेठेमध्ये उभं राहायचंय. प्रभावी नियोजनाची अंमलबजावणी करायची आहे आणि बाजारपेठेत टिकून ग्राहक जोडायचे आहेत. आणि त्यामुळे त्यासाठी कोणकोणत्या योजना आपल्याला आखता येतील, कोणकोणत्या योजनांची अंमलबजावणी करता येईल, याचा विचार करून एक प्रभावी किंवा एक परिणामकारक अशी जी योजना आखली जाते त्याला अ, विपणन व्यूहरचना किंवा मार्केटिंग स्ट्रॅटेजी या नावाने ओळखलं जातं.
आणि मग ही योजना आखत असताना विपणन प्रणालीची काही तत्व असतात. विपणन मिश्र असतं, त्याच्यासाठी येणारा खर्च असतो. विपणन साखळीची उपलब्धता आहे का? या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करावा लागतो. तसंच याचा अर्थ लक्षात घेताना जे संभाव्य ग्राहक आहेत, की हा ग्राहक आपल्याकडे येऊ शकेल, तो ग्राहक आपल्याकडे येऊ शकेल, या गावचे इतके ग्राहक आपल्याकडे येऊ शकतील, याला म्हणायचं संभाव्य ग्राहक. पण या संभाव्य ग्राहकांच्या बाबतीत प्लॅनिंग करून ती योजनेची अंमलबजावणी करून त्यांचं रूपांतर कायमस्वरूपी ग्राहक म्हणून कसं करता येईल याची योजना हा सुद्धा विपणन व्यूहरचनेचा एक भाग समजला जातो. आता ही विपणन व्यूहरचना नेमकी महत्वाची का आहे? कारण विपणन व्यूहरचना यशस्वी झाली तर संघटना यशस्वी होणार आहे आणि त्यामुळे याच्या यशावरती व्यवसाय संघटनेचं यश हे अवलंबून असतं. तसंच विपणन व्यूहरचना जर प्रभावी ठरत असेल तर संभाव्य ग्राहक जे आहेत ते तुमच्याकडे कायमस्वरूपी ओढले जाणार आहेत. कारण शेवटी बाजारपेठात टिकायचं यासाठी तुम्हाला असलेले ग्राहक तर जोडावे लागतातच. पण नव्याने आपले ग्राहक कसे निर्माण होतील या दृष्टीने सुद्धा प्रयत्न करावे लागतात. दुसरा मुद्दा आहे की विपणन व्यूहरचनेमुळे मनुष्यबळ जे आहे तुम्ही नेमलेलं, जे आपण ह्युमन रिसोर्स असं म्हणतो, हे आपापली कामं व्यवस्थित करतं. कारण त्यांना एक टार्गेट दिलेलं असतं आणि ते टार्गेट पूर्ण करेपर्यंत त्यांना थांबता येत नाही. आता हे जे नवीन आयटी सेक्टर निर्माण झालेलं आहे, तिथे ही स्ट्रॅटेजी 100% फॉलो केली जाते, की त्यांना एक टार्गेट ठरवून दिलं जातं किंवा त्यांना एक सॉरी प्रोजेक्ट ठरवून दिलं जातं आणि मग ते प्रोजेक्ट कुठल्याही मार्गाने तुम्ही पूर्ण करा. जोपर्यंत ते पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला सुट्टी नाही. आणि त्यामुळे मग आयटी सेक्टर मधली मंडळी बघा, सकाळी 8-9 ला जातात, ती रात्री 10-12 लाच घरी येतात. तुमच्या मित्रांपैकी किंवा तुमच्या नातेवाईकांपैकी कोणी असेल तर तुम्हाला त्याची कल्पना असेल. आणि त्यामुळे ही व्यूहरचना यशस्वी होण्यासाठी म्हणून मनुष्यबळाने का आपली कामं व्यवस्थित करणं गरजेचं आहे. तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या बाजारपेठी असतात. त्यामध्ये विक्रेत्यांची बाजारपेठ आहे, ग्राहकांची बाजारपेठ आहे किंवा मक्तेदारीयुक्त बाजारपेठ आहे, स्पर्धकांची बाजारपेठ आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बाजारपेठा असतात, त्याचे सिगमेंट्स असतात. आणि मग त्या बाजारपेठांमध्ये आपल्याला नेमकं काय करायचं आहे, आपलं काय इप्सित आहे, आपलं काय उद्दिष्ट आहे, हे साध्य करण्यासाठी म्हणून ही व्यूहरचना महत्वाची ठरते. या व्यतिरिक्त प्रत्येक व्यवसाय संघटनेच्या काही क्षमता असतात, काही मर्यादा असतात. मग आपली सर्वोच्च क्षमता वापरून ज्या संधी उपलब्ध होतील, त्या संधींचा जास्तीत जास्त कसा वापर करता येईल, या दृष्टीने प्रयत्न करणे, म्हणजे मिळालेल्या संधींचा अभ्यास करणे होय किंवा मिळालेल्या संधींचा उपभोग घेणे होय. आणि या जर संधी तुम्हाला साधता आल्या, तर तुमची व्यवसाय संघटना त्या ठिकाणी निश्चितपणे यशस्वी होणार आहे. त्यानंतर अजून याचा महत्वाचा मुद्दा आहे, की स्पर्धा जी आहे, मगाशी मी उल्लेख केला होता, की कटथ्रोट कॉम्पिटिशन. साधं एक पेनचं उदाहरण घ्या, की एक एक्स कंपनीचा पेन आहे, तो तुम्हाला आवडला नाही, त्याचा आकार आवडला नाही, त्याचा रंग आवडला नाही. दुसरे 100 पेन बाजारपेठेत उपलब्ध आहेत. इतकी स्पर्धा या ठिकाणी आहे. आणि मग एक्स कंपनीचा पेन आवडला नाही म्हणून तुम्ही वायचा घ्याल, वायचा नाही म्हटलं तर ए टू झेड सगळ्या प्रकारचे हजारो पेन तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि मग अशा स्पर्धात्मक वातावरणामध्ये टिकून राहण्यासाठी तुम्हाला काहीतरी स्ट्रॅटेजी फॉलो करावी लागते. तुम्हाला काहीतरी व्यूहरचना आखावी लागते आणि त्याची अंमलबजावणी करून योग्य ते यश कसं आपल्याला संपादन करता येईल या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं असतं. अजून काही मुद्दे आपल्याला चर्चा करता येईल, की सध्या बाजारपेठांचं स्वरूप बदलतंय. आपण मागच्या प्रकरणात पाहिले, की आता पूर्वी विक्रेत्यांची बाजारपेठ होती, आता मात्र ग्राहकांची बाजारपेठ आहे. आणि मग ग्राहकांच्या बाजारपेठेमध्ये ग्राहक हा केंद्रस्थानी आहे. मग हे कसं शक्य होतं? तर त्या ठिकाणी असणारी जी धोरणं आहेत, ही धोरणं लवचिक असली पाहिजेत, बदलता येण्यासारखी असली पाहिजेत. ती रिजिड म्हणजे ताठर स्वरूपाची किंवा न बदलता येण्याजोगी जर असतील, तर ती व्यूहरचना त्या ठिकाणी फेल जायची शक्यता असते. आणि त्यामुळे व्यूहरचनेमध्ये तुम्ही प्लॅनिंग केलेलं असेल किंवा तुमची
रचना योजना तयार असेल तरी सुद्धा आवश्यकता पडली तर त्यामध्ये लवचिकता असणं, बदल करणं हे आवश्यक पडतं आणि त्यामुळे बाजारपेठेचं स्वरूप जसं बदलेल तसं तुमचं त्या ठिकाणी असणारं जे धोरण आहे ते बदलणं गरजेचं आहे. जर धोरण तुम्ही इमिजिएट बदललं, थोडाफार जरी बदल केला तर तेवढी लवचिकता त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की विपणन व्यूहरचनेमुळे विपणन विभागातील काम करणाऱ्या मनुष्यबळाचा विकास होतो आणि त्यांच्या ज्ञान आणि कौशल्यामध्ये भर पडते. आता हे कसं होतं की ज्या संधी मिळतात त्या संधीचा अभ्यास केला जातो. त्याचं त्यांना म्हणजे मनुष्यबळ म्हणजे त्या ठिकाणी काम करणारे रिसोर्सेस किंवा व्यक्ती, त्यांना त्या ठिकाणी ट्रेनिंग दिलं जातं. ट्रेनिंग दिल्यामुळे साहजिकच त्यांच्याकडे असणारं जे उपजत कौशल्य आहे किंवा ज्याला आपण स्किल्ड लेबर म्हणतो, त्या स्किलमध्ये भर पडते. आता उदाहरण घ्या, की समजा तुमच्यापैकी बऱ्याच जणांना अकाउंट हा विषय आवडतो किंवा तुमच्यापैकी बऱ्याच जणांना मार्केटिंग हा विषय आवडतो. मग त्याचं जर तुम्हाला स्पेशल ट्रेनिंग दिलं, तर साहजिकच तुमच्या ज्ञानात, तुमच्या अनुभवात भर पडणार आहे आणि तुम्ही अधिक कौशल्याने तुमचं कामकाज, मग अकाउंटचं काम असेल, मार्केटिंगचं काम असेल, काही जणांना बँकिंग आवडत असेल, तर बँकिंगचं काम असेल. यासारख्या कौशल्यांचा आणि ज्ञानाचा वापर हा व्यवसाय संस्थेसाठी होऊ शकतो. पण हा केव्हा होईल? ज्यावेळेला तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाईल. ज्यावेळेला तुमची डेव्हलपमेंट व्हावी यासाठी व्यवसाय संस्था प्रयत्न करेल. मग हे प्रयत्न कशासाठी केले जातात? तर अर्थात कुठलीही व्यवसाय संस्था आपल्या फायद्यासाठी म्हणून अशा पद्धतीचा विकास करत असते. पण जर तुम्हाला असं ट्रेनिंग मिळालं नाही, तर तुमच्या ज्ञानात किंवा कौशल्यात भर पडणार नाही आणि साहजिकच तुमचा जो विकास होणार आहे, हा विकास होणार नाही आणि त्यामुळे ही व्यूहरचना मनुष्यबळ विकासासाठी सुद्धा अतिशय महत्वाची ठरते. या व्यतिरिक्त तुमच्या संस्थेचं जे व्यापार चिन्ह आहे किंवा जो ब्रँड आपण म्हणतो, ही ब्रँड व्हॅल्यू वाढण्यासाठी मदत होणार आहे. आणि एकदा तुमचा ब्रँड लोकप्रिय झाला, की मग तुमचे ग्राहक हे कायमचे तुमचे असणार आहेत. त्यासाठी तुम्हाला मागे मी टाटांचं चिन्ह टाटांचं व्यापार चिन्ह जे आहे, पण टाटा प्रॉडक्ट एवढं जरी वाचलं तरी लोकांचा त्या गुडविल वरती, त्या नावलौकिकावरती विश्वास आहे आणि त्यामुळे थोडेसे पैसे जरी द्यायला लागले तरी चालतील, पण टाटाचीच आम्ही वस्तू घेणार असं म्हणणारे जे लोक आहेत हे तुमचे कायमस्वरूपी ग्राहक आहेत. आणि मग एकदा तुमची वस्तू, तुमची सेवा दर्जेदार आहे, त्या वापरापासनं योग्य ते समाधान मिळतंय असं झालं, की एक समाधानी ग्राहक वर्ग त्या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि त्यामुळे ही व्यूहरचना अतिशय महत्वाची ठरणार आहे. ही व्यूहरचना ज्यावेळेला आखली जाते, त्यावेळेला मुख्य ध्येय काय असतं, की आहे तो ग्राहक टिकवणं, आहे ती बाजारपेठ टिकवणं, नवीन ग्राहक वर्ग निवडणं आणि नवीन बाजारपेठ त्या ठिकाणी त्यामध्ये प्रवेश करणं. मग यासाठी तुमची ध्येय, तुमची उद्दिष्ट निश्चित असली पाहिजे. याचं पहिलं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे व्यवसाय संघटनेमध्ये जे वेगवेगळे मार्ग आहेत किंवा स्रोत आहेत, त्यांचा योग्य पद्धतीने वापर होणं आवश्यक आहे. त्यानंतर बाजारात होणारे जे बदल आहेत, म्हणजे आता जे मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या बाजारपेठा सांगितल्या, त्यामध्ये लोकांच्या आवडीनिवडीत बदल होतो, त्यांच्या रुचीमध्ये बदल होतो, फॅशनमध्ये बदल होतो. मग या बदलांना सामोरं जाऊन त्या बाजारात आपल्याला भक्कमपणे, स्थिरपणे उभं राहणं सुद्धा जमलं पाहिजे. नाहीतर माझ्याकडे XYZ प्रकारचं प्रॉडक्ट आहे आणि आता त्याला काही मार्केटमध्ये उठाव नाही. मग मी करतच नाही, असं करून चालणार नाही. तुमच्या ज्या सेवा, तुमच्या ज्या वस्तू आहेत, त्यांच्या विक्रीत वाढ करण्यासाठी प्रयत्न तर करावे लागणारच आहे. पण हे प्रयत्न करत असताना बाजारपेठेमध्ये टिकून राहणं आणि चौथा पॉइंट जो दिसतोय तो आपण एकत्रित घेतोय, की वस्तूंचा मार्केट शेअर वाढवणं. वस्तूंचा मार्केट शेअर वाढवायचा म्हणजे काय? तर तुमचा जो उत्पादनाचा हिस्सा आहे, उत्पादनाचा भाग आहे, तो समजा 2% असेल बाजारपेठेमध्ये, तर तो 3% कसा होईल, नंतर 4% कसा होईल, टप्प्याटप्प्याने तो शेअर वाढवणं आवश्यक आहे. म्हणजे जास्तीत जास्त बाजारपेठ, जास्तीत जास्त मार्केट काबीज करण्याचा तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे.
त्यानंतर संस्थेचा नावलौकिक, हे तर आता तुम्हाला टाटाचं मी उदाहरण दिलेलं आहे. केवळ टाटा नाही, अशा अनेक कंपन्या आहेत की ज्यांच्या नावलौकिकामुळे त्यांच्या वस्तूंची विक्री होते. पण त्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतलेले असतात, त्यांनी क्वालिटी मेंटेन केलेली असते, त्यांनी किंमत वाजवी ठेवलेली असते आणि त्यामुळे ज्या वेळेला वस्तू वापरल्यानंतर ग्राहकाला समाधान मिळतं आणि त्याची किंमतही त्याला परवडण्याजोगी असते, असं ज्या वेळेला घडून येतं त्यावेळेला संस्थेचा नावलौकिक वाढतो, ग्राहक समाधानी होतो आणि साहजिकच तुम्हाला कायमस्वरूपी हे नवीन ग्राहक मिळत असतात. आणि त्यामुळे या नावलौकिकात भर कशी पडेल हा सुद्धा हा व्यूहरचनेचा एक भाग आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर पुढचं आहे की व्यवसाय संस्थेचं विक्रीचं उद्दिष्ट पूर्ण करणे. आता व्यवसाय संस्थेचं उद्दिष्ट कसं पूर्ण होणार आहे, त्यासाठी संभाव्य किंवा वापरता येतील अशा 7 स्टेप्स यामध्ये दिलेल्या आहेत. कोणकोणत्या त्या स्टेप्स आहेत? सगळ्यात पहिल्यांदा काळजीपूर्वक ऐका. ग्राहकांची गरज ओळखणे. आता ग्राहकांची गरज ओळखायची म्हणजे तुम्हाला त्यांच्याकडे जावं लागेल, निरीक्षण करावं लागेल, त्यांच्याशी चर्चा करावी लागेल. त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत, त्या कशा पूर्ण करता येईल, वस्तूंची उपलब्धता करता येईल का, या गोष्टीचा विचार त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं आहे बाजारपेठांचं विश्लेषण करणं, म्हणजे बाजारपेठांचं अनालिसिस करणं. हे अनालिसिस कसं केलं जातं, तर त्या ठिकाणी सर्वे, प्रत्यक्ष जाऊन भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घ्यायचा, बाजारपेठेची रचना लक्षात घ्यायची, आर्थिक, सामाजिक, स्पर्धात्मक बाजारपेठ, कोणत्या प्रकारची बाजारपेठ आहे आणि कोणत्या वेळेस कोणती वस्तू त्या ग्राहकांना अपेक्षित आहे. किंवा तुम्हाला मी मागे मार्केट सिगमेंट सांगितलेलं होतं की समजा तुम्ही राहता शहरात राहत आहात, तर तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे. मग अभ्यास करायचा आहे म्हणजे काय करायचं, तर कोणत्या प्रकारचे ग्राहक जास्त आहेत, युवकांची संख्या जास्त आहे का, वृद्धांची संख्या जास्त आहे का, लहान मुला-मुलींची संख्या जास्त आहे, अशा पद्धतीचे सिगमेंट किंवा भाग तुम्हाला त्या ठिकाणी करावे लागतात. आणि जी लोकसंख्या जास्त आहे, मग युवकांची असेल तर त्यांना लागणाऱ्या वस्तू मार्केटमध्ये आणायच्या, लहान मुलांची संख्या जास्त असेल तर त्या वस्तू बाजारपेठेत आणायच्या, प्रौढ असतील किंवा वृद्ध असतील तर त्यांना लागणाऱ्या त्या पद्धतीच्या बाजारपेठेत तुमच्या वस्तू आल्या पाहिजेत. आणि त्यामुळे या बाजारपेठेचे सिगमेंट नुसार विश्लेषण करणं ज्याला जमतं तो त्या व्यवसाय संस्थेला यशस्वी करू शकतो. त्यानंतर तिसरा टप्पा सांगितलेला आहे की स्पर्धकांचा अभ्यास करणे. एकदा बाजारपेठेची माहिती झाली की आपले जे स्पर्धक आहेत, स्पर्धक कंपन्या म्हणजे, ते कशा पद्धतीने वस्तूंची विक्री करतायत, ते स्टँडर्ड वस्तू बाजारात आणतायत का नवीन वस्तू बाजारपेठेत विकण्यासाठी आणतायत, त्यांची व्यूहरचना काय आहे, ते कोणकोणत्या नवीन घटकांचा विचार वस्तूंची विक्री करताना करतायत, त्यांच्याकडे काय कमी आहे, मग ते आपल्याला त्यामध्ये भर काढता येईल का. की समजा आता 2 मुलांना आपण उभं केलेलं असेल, तर एखाद्याचा आवाज जास्त चांगला असतो, दुसऱ्याचा थोडा कमी असतो. आवाज दोघांचाही चांगला आहे, पण मग या दोघांमधलं चांगलं कोण आहे, त्याची जशी या स्पर्धांमध्ये निवड होते, तसं स्पर्धकांची कमतरता कुठं आहे, मग त्यांना सेल्स प्रमोशन करायला मिळत नाही किंवा त्यांच्याकडे, म्हणजे तुम्हाला माहितीये की जेवढं तुम्ही चांगल्या पद्धतीने पटवून द्याल, बोलाल, तेवढ्या तुमच्या वस्तूंची विक्री होणार आहे. मग हे त्यांना जमत नसेल तर आपल्याकडे कुशल, हुशार असे विक्रेते नेमायचे आहेत. एखादी हा काय अडचण आहे? कोणी हात वर केला होता? अनम्यूट व्हा. हा, कोणाची अडचण आहे? आपल्याला आपलं जमतं ते नाही जमत. काय? नोट्स म्हणजे जास्त मारले का, म्हणजे आपल्या त्या पीडीएफचे नाही ना, तुम्ही लेक्चर ऐकताय? त्याच्यात आहे का माझं लिंक आहे? कोण बोलतय? पण ते आपले तुझे बुक पाठवले त्याचं. कोण बोलतय रे? लेक्चर अटेंड करतोय का नुसतं ऑन करून हजेरी लावलीये? कोण बोलतोय?
समजत नाही, आपण लेक्चर अटेंड करतोय, गप्पा मारताय खुशाल. एसवायला गेली तुम्ही मुलं. त्यानंतर व्यवसाय संस्थेचं विक्रीचं जे उद्दिष्ट आहे हे पूर्ण करण्यासाठी म्हणून त्यांना त्या ठिकाणी बाजारातील घडामोडींचं ज्ञान असणं आवश्यक आहे. त्या बाबतीत संशोधन होणं गरजेचं आहे आणि हे संशोधन हे अतिशय काळजीपूर्वक करून ज्या वेळेला त्याचा डाटा आपल्याकडे गोळा होतो त्यावेळेला त्याचं अनालिसिस करता आलं पाहिजे. म्हणजे बाजारात नेमकं काय चाललेलं आहे हे लक्षात घेऊन नवीन स्पर्धक आलेत का, शासनाची काही धोरणं बदललेली आहेत का, किंवा तंत्रज्ञानात काही बदल झालेला आहे का, या सगळ्या गोष्टींचा आपल्या विक्रीवरती कशा पद्धतीने त्या ठिकाणी परिणाम होणार आहे हे बघणं आवश्यक ठरतं. कारण शेवटी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की व्यूहरचना आखत असताना प्रत्येक बाजारपेठेमध्ये समान स्थिती नसणार आणि त्यामुळे मग व्यवसाय संस्थेचं जे विक्रीचं उद्दिष्ट आहे हे विक्रीचं उद्दिष्ट आपल्याला पूर्ण करता येत नाही. आणि मग जे संभाव्य ग्राहक आहेत त्यांना जर त्यांच्यापर्यंत तुमचा जर वस्तू पोहोचल्या नाहीत तर त्याला काही अर्थ राहत नाही. कारण आहे ते ग्राहक टिकवणे आणि नवीन जोडणे हे विपणन व्यूहरचनेचं वैशिष्ट्य असतं. आणि मग त्यामुळे किंमत मिश्र, उत्पादन मिश्र हे घटक या व्यूहरचनेची आखणी करताना महत्वाचे ठरतात. मग वस्तूचा रंग, आकार, लोकांची आवड निवड किंवा त्यांचं स्वरूप, त्यांचं प्रमाणीकरण या सगळ्या गोष्टींचा विचार करून या ज्या मोठ्या स्वरूपाच्या वस्तू असतात, सॉरी नेटचा काहीतरी प्रॉब्लेम आलाय. तर या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या वस्तू असतात या वस्तूंचं कुठे ना कुठेतरी त्या ठिकाणी विश्लेषण होणं गरजेचं आहे. जर हे विश्लेषण केलं गेलं नाही तर त्याचा परिणाम ग्राहक तुटण्यावरती सुद्धा होतो आणि त्यामुळे वस्तू लहान आहे का मोठी आहे याचा विचार करून मध्यस्थ किती असावेत या दृष्टीने प्रयत्न करणं हे गरजेचं असतं. आणि एकदा तुम्ही वितरक नेमलेत, घाऊक व्यापारी हे केलेत, जाहिरात संस्थेला मध्ये आणलं की वस्तूची किंमत ही वाढत जाते. मग ग्राहकांना परवडेल अशा पद्धतीने काही सवलती देता येतात का, काही सूट देता येते का, याचा विचार करावा लागतो. आणि आता इंटरनेटचं जग आहे आणि त्यामुळे मध्यस्थ कमी करून इंटरनेटचा वापर करून जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत कसं पोहोचता येईल या दृष्टीने प्रयत्न करणं हा सुद्धा व्यूहरचनेचा किंवा विपणन निर्णयाचा एक भाग आहे असं म्हणता येईल. ज्या वेळेला तुम्ही व्यूहरचनेची मांडणी करता त्यावेळेला हे टप्पे पूर्ण झाल्यानंतर तुमचे जे कर्मचारी आहेत त्यांना योग्य ते ट्रेनिंग देणं आवश्यक असतं. आणि मग ट्रेनिंग दिल्यानंतर ज्या ज्या विभागात जे जे कर्मचारी कौशल्याने आपलं काम करत असतात त्यांच्यावरती आधी कॉन्सन्ट्रेट करायचं आणि मग जे अनस्किल्ड आहेत त्यांना ट्रेनिंग द्यायचं. अशा पद्धतीची व्यूहरचना किंवा मांडणी ही करावी लागते. कारण प्रत्येक घटकाला कुठे ना कुठेतरी मर्यादा आहेतच. तरीही या मर्यादा पार करून जर तुम्ही त्या ठिकाणी अशा पद्धतीने या व्यूहरचनेची ध्येय पूर्ण करण्यासाठी जर प्रयत्न केला तर आता जे आपण 7 टप्पे पाहिलेले आहेत की पहिल्यांदा ग्राहकाची गरज ओळखायची, मग बाजारपेठांचा अभ्यास करायचा, मग स्पर्धकांचं काय आहे त्याचा अभ्यास करायचा, बाजारपेठेत कोणकोणते बदल होतात, ग्राहकांच्या आवडीनिवडीत कोणते बदल होतात, त्यानंतर उत्पादन मिश्र, किंमत मिश्र कसं घेता येईल, वितरण साखळीमध्ये कोण कोण असावं आणि शेवटी त्यांना दिलं जाणारं ट्रेनिंग. अशा 7 टप्प्यातून ही जी विपणन व्यूहरचनेची ध्येय आहे ही ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जातो. अर्थात यातला जो दुसरा टप्पा आहे तो म्हणजे ग्राहकांची मानसिकता. तर ग्राहकांची मानसिकता ही सुद्धा बदलणं अतिशय गरजेचं आहे. पण त्यासाठी तुमची व्यूहरचना जर सकारात्मक असेल, चांगल्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी केली गेली असेल, चांगल्या पद्धतीने ग्राहकांचा अभ्यास केला गेलेला असेल तर निश्चितपणे
तुमची व्यूहरचना ही यशस्वी ठरू शकते. अर्थात त्याचा जो बेस आहे किंवा त्याचा जो पाया आहे, म्हणजे आता जे आपण 7 पॉइंट्स पाहिले, हे अतिशय काळजीपूर्वक त्या ठिकाणी त्यांची अंमलबजावणी होणं, त्यांची मांडणी होणं गरजेचं आहे. आणि मग जाहिरात असेल, ग्राहकांना दिली जाणारी सूट असेल किंवा इतर काही बाबी असतील, त्यांचा विचार करून या ध्येय धोरणांचा जो पाया आहे, हा पाया निश्चित करण्याचा प्रयत्न केला जातो. अर्थात या ना त्या मार्गाने बाजारपेठेत टिकण्यासाठी प्रत्येक व्यवसाय संस्था ही योग्य त्या पद्धतीने काम करतच असते. पण हे काम करत असताना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, त्या मात्र सोडवण्याचा प्रयत्न जर केला, तर ही व्यूहरचना यशस्वी ठरू शकते. ठीक आहे, आपला आता टाइम लिमिट संपत चाललेला आहे. तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. तुम्ही अनम्यूट होऊ शकताय. काही अडचण असेल तर सांगा. आणि त्याचे उत्तर नाही याचे उत्तर नाही का लिखित वेगवेगळे प्रश्न विचारले. ठीक आहे, मी एंड करते आता.